साध्यापासून मांद्यापर्यंत सर्व शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड हा घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहून सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. साध्यापासून बांध्यापर्यंत कांदा उत्पादक जो कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला, जो सल्ला तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत फायद्याचा आहे. ज्या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी आता या दरावर करायला पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री. जर असं आपण सर्वांनी केलं तर याच्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार आहे 100% फायदा. पण इथं प्रश्न उद्भवलाय की अखेर आपण सर्वांनी कोणत्या दरावर करायला पाहिजे कांद्याची विक्री, ज्याच्यामुळे आपल्यासारख्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकेल या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या या महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्वांना या ठिकाणी मी मनापासून कळकळीची विनंती करतो की चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की आता आपण सर्वांनी या दरावर 100% करायला पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री. जर असं आपण सर्वांनी केलं तर याच्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार आहे खूप खूप फायदा. पण इथं प्रश्न उद्भवलाय की असा कोणता तो दर की ज्या दरावर आपण सर्वांनी कांदा विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होऊ शकतो फायदा. चला तर मग या महत्त्वाच्या प्रश्नाचे इथं अचूक उत्तर हे प्राप्त करून घेऊया. जर सध्या आपण सर्वांनी बघितलं तर कांद्याची दरपातळी किती आहे बरं, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी आहे ती 2000 रुपये प्रति क्विंटल पासून 2200 रुपये प्रति क्विंटल आहे. आता ही जी सरासरी आहे ती या ठिकाणी सुधारली आहे. काही ठिकाणी बाजारभाव जे ते 2300, काही ठिकाणी 2400 तर काही ठिकाणी 2500 पर्यंत पोहोचले. मग या ठिकाणी जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव तो विचारता झालाय की आम्ही मग 2500चा दर मिळतो तर इथं कांदा विकावा का आणखीन तेजीची वाट बघत थांबायला पाहिजे. नक्की कोणत्या दरावर कांदा विक्री केल्याने आमच्यासारख्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा फायदा होईल, चला हे सगळं तुम्हाला आज या ठिकाणी समजावून सांगतो. जर इथं बघितलं तर कांद्याचा दर इथून पुढे कसा राहणार, तर तुम्हाला सांगतो कांद्याचा दर हा इथून पुढे सातत्यानं वाढत राहणार. कारण एकीकडे कांद्याची मागणी ही प्रचंड वाढली तर दुसरीकडे कांद्याचा पुरवठा हा प्रचंड घटायला आहे. अशा परिस्थितीमध्ये भविष्यात मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप आहे हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला जबरदस्त तेजी प्रदान करणार आहे. जर इथून पुढचा विचार केला तर तुम्हाला सांगतो ऑगस्ट महिन्याचा शेवट 3500 पर्यंत आणि सप्टेंबरचा शेवट 4.5 ते 5000 पर्यंत होण्याची दाट शक्यता आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्रीचं नियोजन हे नक्की कसं करायला पाहिजे, कोणत्या दरावर कांदा विक्री करायला पाहिजे, चला समजावून सांगतो. जर इथं बघितलं तर लक्षात घ्या मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट आहे की कांदा हा नाशवंत असतो. कांद्याला काजळी येते, टरकल निघतात, त्याबरोबरच कोंब येतात आणि कांद्याचं वजन घटतं. म्हणजे या ठिकाणी आपल्या सर्वांना हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की बाबा माझ्यापाशी असणारा जो कांदा आहे त्याचं वजन घटणार आहे, तो थोडा डॅमेज होणार आहे, याला गृहीत धरून दर किती वाढतो ते लक्षात ठेवावं लागेल. लक्षात घ्या मित्रांनो, समजा आपला कांदा 2 महिने आपण साठवला आणि तो जर 20% या ठिकाणी जो आहे तो डॅमेज होत असेल किंवा त्याचं वजन घटत असेल ओव्हरऑल, तर आपल्याला मिळणारा जो दर आहे 2 महिन्यानंतर तो कमीत कमी 40% जास्त असायला हवा, तरच आपल्याला या ठिकाणी थांबायला परवडत असतंय. अन्यथा सध्याच्या दर पातळीवरती सुद्धा कांद्याचा दर जो आहे तो विक्रीसाठी उपयुक्त आहे असं मानायला व म्हणायला काही हरकत नाही. जर इथून पुढचा विचार केला तर मग पुढील 2 महिन्यात काय होणार, तर पुढील 2 महिन्यात हमखास 4000च्या वर कांदा दर पातळी जाण्याची दाट शक्यता आहे. जर सगळं काय अनुकूल घडलं तर कांदा बाजारभाव 5000 पर्यंत सुद्धा पोहोचू शकतात. मग अशा परिस्थितीमध्ये ही तेजी किती येते प्रथम समजून घेऊया.
तेजीचा जर विचार केला तर सध्याची दर पातळी समजा सरासरी 2500 पकडा. याच्यामध्ये कमीत कमी 40% भर पडायला पाहिजे तरच परवडणारी. 40% भर म्हणजे किती? ₹1000. मग पुढचे 2 महिने थांबले तर कांदा बाजारभाव 3500च्या वर जाणार का? तर येस जाणार. म्हणजे आपल्याला थांबायला हरकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्री कोणत्या दरापासून सुरू करायला पाहिजे? तर लक्षात घ्या मित्रांनो, की एकदमच भाव वाढेल, 5,000 होईल आणि तेव्हा मी कांदा विकेल असं गृहीत धरू नका. तुम्हाला यंदाच्या वर्षी अचानक 5,000चा दर मिळणार नाही, तर दर हे वाढत वाढत जातील आणि एखाद्या वेळेस काय होईल, की 48 ते 4,900 इथून सुद्धा कांदा बाजारभाव रिव्हर्स येऊ शकतात. म्हणजे 5,000चा दरच मिळेल त्यासाठी हट्ट धरून अजिबात बसू नका. मग कोणता दर योग्य आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, की या ठिकाणी दर पातळी 3,000 होईपर्यंत थांबायचं आहे. दर पातळी 3,000च्या वर गेली तर तिथं आपल्याला 20 ते 25% कांदा विक्रीला काढायचा आहे आणि तिथून पुढे प्रत्येक 500च्या तेजीवरती आपल्याला 20 ते 25% कांदा हा विकत जायचा आहे. जर असं केलं तर आपल्याला मिळणारा जो सरासरी दर आहे तो कमीत कमी ₹4,000 प्रति क्विंटल मिळतो आणि आपला कांदासुद्धा खराब होत नाही, डॅमेज होत नाही, कोंब येत नाहीत. म्हणजे आपल्याला जो मिळणारा दर आहे तो अत्यंत योग्य असणार आहे. उद्या 5,000चा भाव समजा आपल्याला मिळाला आणि त्याच्यामध्ये जर 20% कांदा डॅमेज झाला तर तुम्ही लक्षात घ्या ना, 100 क्विंटल कांदा 4,000ने विकला तर त्या ठिकाणी येणारी रक्कम आणि 80 क्विंटल कांदा 5,000ने विकला तर येणारी रक्कम ही त्या ठिकाणी कशी आहे तर सारखीच आहे ना. म्हणजे 4,000ने 100 क्विंटल विकला तर ₹4,00,000 आणि 5,000ने 80 क्विंटल विकला तर ₹4,00,000. पण एवढं मात्र खरं आहे, की 100%चं 80% होणं सोपं आहे. कारण की 20% कांदा डॅमेज 2 महिन्यात होऊ शकतो. त्याचं वजन घटू शकते. पण 4,000चा भाव 5,000 होईलच याची काही शाश्वती देता येत नाही. म्हणून मला वाटतं एकदाच कांदा न विकता जर आपण सर्वांनी सरासरी कांदा विक्रीचा मार्ग अवलंबला आणि 3,000 या दरापासून कांदा विक्री सुरुवात केली, तर आपल्याला टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री केल्यानंतर खूप खूप फायदा हा होऊ शकतो. काय मत आहे तुमचं याबद्दल? कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आपल्यापाशी कांदा किती आहे आणि तुम्ही कधी विक्रीच्या तयारीत आहात? कृपया नाव, पत्ता टाकून त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लढा आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत करतो मनापासून खूप खूप आभार व्यक्त.